कोरेगाव तालुक्यातील वाठार-किरोली जिल्हा परिषद गटावर राष्ट्रवादी काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. भाजप व काँग्रेसला धोबीपछाड देत कांतीलाल पाटील यांनी गटावरील आपला दरारा कायम राखला आहे. दरम्यान राष्ट्रवादीने एकहाती सत्ता मिळवत कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या सत्तास्थानाला भगदाड पाडले आहे. वाठार जिल्हा परिषद गटाची निवडणूक राष्ट्रवादी, भाजप व काँग्रेस अशी तिरंगी पार पडली. यामध्ये राष्ट्रवादीच्या संध्या रजनी कांतीलाल भोसले पाटील यांनी भाजपाच्या श्वेता गायकवाड व काँग्रेसच्या प्रतिभा भोसले यांचा पराभव करत विजय मिळवला. संध्या रजनी भोसले पाटील यांना 11,813 मते मिळाली. तर पंचायत समितीच्या वाठार-किरोली गणातून राष्ट्रवादीच्या निकिता गिरी यांनी भाजपच्या संध्या मलवडकर व काँग्रेसच्या वैशाली बंडलकर यांचा पराभव करत विजय मिळवला. निकिता गिरी यांना 6,310 मते मिळाली. पंचायत समिती आर्वी गणातून राष्ट्रवादीच्या रवींद्र पवार यांनी भाजपचे अनंत साबळे व काँग्रेसचे उदय जाधव यांचा पराभव करत विजय मिळवला. रवींद्र पवार यांना 5,536 मते मिळाली. संध्या रजनी भोसले पाटील यांनी तब्बल 3,165 मतांचे लीड, निकिता गिरी यांनी 1,829 मतांचे लीड, तर रवींद्र पवार यांनी 1,293 मतांचे लीड घेतले. भाजपचे उमेदवार श्वेता गायकवाड यांना 8,748 मते, संध्या मलवडकर यांना 4,481 मते, तर अनंत साबळे यांना 4,257 मते मिळाली. तर त्या प्रमाणात काँग्रेसचे उमेदवार प्रतिभा भोसले यांना 1,609 मते, वैशाली बंडलकर यांना 476 व उदय जाधव यांना 791 अशी अल्पमते मिळाली. तर विजय खरात यांना 286 मतावरच समाधान मानावे लागले आहे. जेडपी गटामध्ये नोटाला 164 मते, तर वाठार-किरोली गणामध्ये 123 व आर्वी गणामध्ये 74 मते मिळाली. वाठार-किरोली जिल्हा परिषद गटातील निवडणूक जाहीर झाल्यापासूनच चर्चेच्या केंद्रस्थानी राहिली आहे. या गटामध्ये प्रचारासाठी भाजपकडून आमदार चित्रा वाघ, माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम व आमदार मनोज घोरपडे यांच्या सभा झाल्या. तर राष्ट्रवादीकडून आमदार शशिकांत शिंदे व माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या सभा, तर काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची सभा झाली होती. मात्र काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना पडलेली मते पाहता पृथ्वीराज चव्हाण यांच्या सभेनंतरही मताधिक्यामध्ये कसलीच वाढ झालेली दिसून आली नाही. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमधील सह्याद्री साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन कांतीलाल पाटील व ज्येष्ठ नेते संभाजीराव गायकवाड हे दोघे राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी खांद्याला खांदा लावून सक्रिय झाले होते. 2 तात्यांची जोडी जमल्यानंतर काय निकाल लागतो हा फक्त वाठार-किरोली झेडपी गटच नव्हे तर जिल्ह्याने या निवडणुकीतील निकालाचे पाहिले आहे. तसेच वाठार-किरोली जिल्हा परिषद गटाचे तत्कालीन सदस्य भीमराव पाटील यांच्या विचाराची उमेदवारी नाकारून आमदार मनोज घोरपडे यांच्या विचारातून भाजपने नवीन उमेदवारांना संधी दिली. परंतु या निर्णयामुळे केवळ भीमराव पाटील यांना मानणारे कार्यकर्ते व मतदारच नव्हे तर मंत्री जयकुमार गोरे यांची लॉबीज नाराज झाल्याची चर्चा पूर्ण निवडणुकीदरम्यान मतदारसंघात सुरू होती. भाजपमधील फुटीचा फटका मतपेटीच्या माध्यमातून भाजपच्या उमेदवाराला बसल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील वाठार-किरोली जिल्हा परिषद गटात भाजपऐवजी राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर घुमला आहे.